लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना तथागत भगवान बुद्ध यांच्या 2586व्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तथागत भगवान बुद्ध यांची जयंती भारतवर्षाप्रमाणेच संपूर्ण जगभर साजरी होत आहे। आपण जर जगातील बौद्ध राष्ट्रांचा जर भगवान बुद्धाची जयंती आपण पाहाल तर ज्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त दीप प्रज्वलित केले जातात त्या राष्ट्राची सर्वात मोठी भगवान बुद्धाची जयंती साजरी झाली असं एक समजलं जातं। कारण बुद्ध हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान हे प्रज्वलित करणं आणि त्या प्रज्वलित ज्ञानाने संपूर्ण समाज अज्ञानातून अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणं ही बुद्धाची विचारधारा ही त्यांच्या जयंतीमधून साजरी होत असते। वास्तविक पाहता भगवान बुद्धाची जयंती वैशाखी पौर्णिमेला जयंती येते। या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला, भगवान बुद्धांना बोधिसाक्षात्कार झाला तो देखील वैशाखी पौर्णिमेला आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तेही वैशाखी पौर्णिमेला। अशा तथागत बुद्धांची जयंती ही जगभर साजरी होत असताना आपण जर पाहिलं तर जवळजवळ 2500 वर्षापूर्वीचे भगवान बुद्धाचे विचार आजसुद्धा जगाला भगवान बुद्धाच्या विचाराची गरज आहे। जग आजसुद्धा म्हणते की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। असा हा बुद्ध अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाची जाणीव करून देऊन प्रत्येक व्यक्तीमधला माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे ही माणसामधली नैतिक जबाबदारी, माणसामधली माणुसकी जागृत करणारे बुद्ध यांचा धम्म हा केवळ सांगण्याचा नाही तर तो धम्म आचरणाचा आहे। आचरणाच्या बौद्ध धम्माने जर आपण बौद्ध धम्म अशा ह्या सद्धम्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तविक पाहता की तब्बल 21 वर्ष सर्व धर्माचं धर्ममंथन करून जो आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे हा बौद्ध धम्म देत असताना बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की तुमचा हा यान कोणता आहे? तुमचा वज्रयान आहे, महायान आहे, तुमचा कोणता यान आहे? त्यावेळे भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी त्यावेळे म्हटलेलं आहे की माझा कोणताच यान आहे, माझा हा नवयान म्हणजे बुद्धयान आहे। हा बुद्धयान म्हणजेच बाबासाहेबांनी त्यावेळे 2500 वर्षाची परंपरा तोडून जो आपल्याला बौद्ध धम्म दिला आहे हा बौद्ध धम्म देत असताना त्याच्याबरोबर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत। 22 प्रतिज्ञा हा परिस आहे आणि या परिसाला स्पर्श करून सोन्याचं लोखंडात रूपांतर व्हावं अशी जी बाबासाहेबांचे विचार आहे या विचारामध्ये बाबासाहेब धम्मदीक्षा देत असताना म्हणतात की मी तुम्हाला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकून संपूर्ण विश्वाशी बंधुत्वाचं नातं जोडलं आहे। म्हणजे बाबासाहेब तुमची मैत्री संपूर्ण विश्वाशी जोडतात, नातं विश्वाशी जोडतात आणि पुढे इशारा देतात की असा महान धम्म महाराणी कलंकित केला अशी म्हणण्याची वेळ येऊन देऊ नका। त्यासाठी मी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आणि बुद्धाच्या शरणगमनाला सुरुवात करा। आता वास्तविक जर पाहिलं तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देण्याचं कारणच हेच होतं की जगातलं 3/4 साहित्य बौद्ध साहित्य आहे आणि या बौद्ध साहित्यामधून बुद्ध आणि शुद्ध बुद्ध मिळणं माझ्या अडाणी समाजाला अशक्य आहे। म्हणून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्याला जो बुद्ध दिलेला आहे तो बुद्ध डोळस बुद्ध दिलेला आहे। बाबासाहेबांनी एक चित्र रेखाटलेलं आहे की बुद्ध आपण प्रत्येक जगातल्या कुठल्याही बुद्ध विहारामध्ये जर गेला तर डोळे झाकलेले बुद्ध आपल्याला दिसतात। बाबासाहेबांना डोळे झाकलेले बुद्ध अभिप्रेत नाहीत, तर बाबासाहेबांना जगातला पहिला समाजसुधारक, जगातला पहिला वैज्ञानिक आणि जगामधला
पहिला माणसातली माणुसकी जागृत करणारा आणि स्वतःला माणूस म्हणून कुठला प्रेषित नव्हे, कुठला देव नव्हे, तर तुमच्यातलाच मी एक माणूस आहे याची जाणीव करून देणारा हा असा महामानव की जो बुद्ध जगाने समाजसुधारक म्हणून स्वीकारला पाहिजे। तो चरत भिकवे चारिक्तम बहुजन हिताय बहुजन सुखाय, जो बुद्ध धम्मज्ञान घेऊन समाजाचं प्रबोधन करण्यासाठी निघालेला, चाललेला, प्रवचन करायला निघालेला, समाज प्रबोधन करायला निघालेला असा डोळस बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत होता। म्हणून बाबासाहेबांनी स्वतः एक बुद्धाचं चित्र रेखाटलेलं आहे आणि ते भगवान बुद्धाचे डोळे उघडे आहेत। सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आपल्याला अनेक लोक म्हणजे मेडिटेशनबद्दल, ध्यानाबद्दल माझा विरोध नाही, परंतु त्याचा एक वर्ग होता कामा नये। माझा एक प्रश्न आहे की भगवान बुद्धाने एकदा मेडिटेशन करून, ध्यान करून बोधी साक्षात्कार झाल्यानंतर भगवान बुद्धाने सिद्ध केले की जगामध्ये दुःख आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे। मग जर जगामध्ये दुःख आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे, तर मग तो मार्ग स्वीकारून आपण जगामधलं दुःख मुक्त करण्यासाठी आपण डोळसपणे जगाला अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन चाललं पाहिजे। ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची विचारधारा आहे। परंतु एक वर्ग असा आहे की तो फक्त मेडिटेशन आणि तो फक्त ध्यानस्थच स्वतःला जर समजत असेल तर जगामध्ये इतकं मोठं दुःख आहे। प्रत्येक माणूस अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण, पाणी याच्यापासून वंचित आहे। त्या माणसाला जर भविष्यामध्ये जर जगायचं असेल चांगल्या प्रकारे, तर भगवान बुद्धाचा मानवतावादी, निसर्गवादी आणि पर्यावरणवादी हा जो विश्व आहे, या विश्वाशी तुम्ही कसं एकरूप होणार आहात, या विश्वाचं कसं संरक्षण करणार आहात, या विश्वामध्ये तुम्हाला माणसासारखं वागण्यासाठी माणसामध्ये उचित व्यवहार कसा होणार आहे, यासाठी खऱ्या अर्थाने धम्म सांगण्याची गरज आहे। कारण धम्म हा, धर्म आणि धम्मामध्ये फार फरक आहे। धर्माचा उच्चार हा वरती होतो म्हणजे बाहेर काढणारा, आणि धम्म हा स्वीकारला जातो। म्हणून माणसामध्ये जो धम्म आहे, हा धम्म जर आपल्याला भगवान बुद्धाचा जर समजून घ्यायचा आहे, तर खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी दिलेले ते जे पंचशील आहे, ह्या पंचशिलामध्ये मी म्हणतो 5 शिलं नाही, माणसाने जर 2-3 शिलं जर पाळली आणि त्याचं आचरण केलं तर निश्चितच माणूस हा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये बरीच प्रगती करतो। खरं वास्तवतः भगवान बुद्धाची 8 शिला आहेत, 10 शिला आहेत, आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारिमिता ह्या फार महत्त्वाच्या आहेत। कारण दान हे असं आहे की ते माणसाची दानाची वृत्ती वाढली पाहिजे। परंतु खऱ्या अर्थाने जर आपण आत्तापर्यंत जर बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यापासून आपण जर विचार केला तर बौद्ध धर्मामध्ये दान पारिमिता अजून फार कमी प्रमाणामध्ये आहे। आपली बाबासाहेबांची जयंती असेल, बुद्धाची जयंती असेल, अनेक वेळा आपण बघतो की मंडळ वर्गणी काढून ह्या जयंती साजऱ्या करतात। खरं वास्तवतः बाबासाहेबांनी स्वतःच्या जयंतीला विरोध केलेला आहे। बाबासाहेब म्हणतात माझी जयंती करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने ज्या गोष्टी लाख मोलाच्या आहे त्यासाठी तुम्ही प्राणपणाने झटा। मग त्या दृष्टीने जर पाहिलं तर बुद्धाची जयंती आपण फार भव्य दिव्य अशी साजरी केली पाहिजे, आणि बुद्ध हा प्रत्येक घरामध्ये बुद्ध अंगीकारला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये बुद्ध निर्माण झाला पाहिजे। यासाठी खऱ्या अर्थाने अनेक सामाजिक संघटना, अनेक विहार आहेत की ते वर्षावासाचे कार्यक्रम आयोजित करतात। त्याप्रमाणे लहान मुलांवरती बौद्ध धम्माचे संस्कार होण्यासाठी त्यांना सामनेर दीक्षा देतात। आणि सामनेर दीक्षा ही अशी आहे की आपण जर बाहेरच्या देशामध्ये जर पाहिलं, थायलंड, इतर बौद्ध धर्मामध्ये, तर तिथे बालवाडीमध्ये KGमध्ये आपण मुलाला जसं ॲडमिशन घेतो त्याप्रमाणे त्या देशामध्ये तिथं KGपासून बौद्ध धम्माचा अभ्यास शिकवला जातो आणि 18 वर्षापर्यंत त्या मुलाला ते शिक्षण दिलं जातं। त्याच्याबरोबर विज्ञान आहे, टेक्निकल आहे, अनेक गोष्टीचं शिक्षण देऊन खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म हा त्याच्या विचाराने, संस्काराचा आणि शिक्षणाचा पाया असतो। या शिक्षणामधून 18 वर्षामध्ये तो मुलगा इतका प्रगल्भ होतो, तो सामनेर इतका प्रगल्भ होतो की त्या सामनेरला नंतर 18 वर्षानंतर त्याच्यावरती निर्णय सोपवला जातो की त्याने आपलं चिवर अंगावरती ठेवावं की चिवर उतरून त्यांनी भौतिक जीवनामध्ये जगावं। परंतु 18 वर्ष त्या सामनेराचे जे 18 वर्ष भौतिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये गेल्यामुळे ती 18 वर्ष त्याच्यावरती झालेला संस्कार, त्यामुळे त्यांनी चिवर जरी अंगावरचं उतरवलं आणि सामान्य बौद्ध धर्मीय म्हणून जर जीवन जगत असेल तर त्याच्या जीवनामध्ये वाईट गुणांना, अवकुशल गुणाला कधीही थारा मिळत नाही।
कारण चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव, याचा बेस तयार झालेला असो. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हीसुद्धा आमची बुद्धिस्ट मशिनरी शाळा सुरू केल्या पाहिजेत, बुद्धिस्ट सेमिनरी सुरू केल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं काही संस्था प्रयत्न करत आहेत, काही त्या दृष्टीनं सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत, काय त्या दृष्टीनं भिक्खू संघसुद्धा प्रयत्न करतो आहे. परंतु त्यांची संख्या फार कमी आहे. हे प्रत्येक विभागामध्ये होण्याची खरं गरज आहे. कारण प्रत्येक विभागामध्ये जर माणूस चांगला घडवायचा असेल तर त्याला बुद्धिझम आला पाहिजे, त्याला आंबेडकरवाद कळला पाहिजे. कारण बाबासाहेब हे जगातले महान अर्थतज्ञ आहेत. बाबासाहेबाचा प्रॉब्लेम ऑफ दी रुपीज जर आपण हा ग्रंथ जर पाहिला तर बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी जे या देशाच्याच नव्हे तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अर्थव्यवस्थेची लखतरं जगाच्या विषयावर टांगलेले आहेत. अशा बाबासाहेबांचा महान जो प्रॉब्लेम ऑफ दी रुपीज हा ग्रंथ आहेच. याशिवाय बाबासाहेबांनी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं जे रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आणि बाबासाहेबांनी शेअर मार्केट हे पहिल्यांदा भारतामध्ये सुरू केलं. परंतु आजची अवस्था जर आपण पाहिली तर शेअर मार्केटमध्ये बुद्धिस्ट तरुण किती आहेत, तर बुद्धिस्ट तरुण हे आजसुद्धा आम्ही त्याला जुगार म्हणून शेअर मार्केटपासून आम्ही अलिप्त राहतो. परंतु खऱ्या अर्थाने आर्थिक व्यवस्था जर आपली सक्षम करायची असेल तर आपल्या तरुणाने सुद्धा शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला बुद्धाचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज आहे. कारण बुद्धाचं अर्थशास्त्र म्हणतं की नैतिकतेच्या आधारावरती तुम्ही तुमचं आजीविका कशी करता, तुमची आर्थिक सोर्स कसा उभा करता, परंतु प्रत्येक आर्थिक सोर्स उभा करताना त्याला नैतिक अधिष्ठान असले पाहिजे. म्हणून बुद्धाचं अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या तरुणांनी शिकण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं समाजाची आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. कारण समाजाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आपले लॉर्ड बुद्धासारखे काही चॅनल असतील, काही पेपर असतील, परंतु त्यांची जर आपण अवस्था पाहिली तर अनेक वृत्तपत्र आहेत आपली की ती सुरू होतात आणि बंद पडतात. याचं कारण आहे की समाजामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास झालेला नाही, समाजाचं ॲसेट उभं राहिलेलं नाही. तर ते समाजाचं ॲसेट उभं राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या तरुणांनी सुद्धा आपले तरुण शेअर मार्केटमध्ये आले पाहिजेत, आपले तरुण ब्रोकर झाले पाहिजेत, आपल्या तरुणाने सामाजिक संस्था उभा केल्या पाहिजेत, आपल्या तरुणांनी कंपन्या उभा केल्या पाहिजेत. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेबांनी या संविधानामध्ये अशी तरतूद केलेली आहे की कुठलेही एखादा कारखाना उभा करायची, एखादी संस्था उभा करायची असेल तर जनरल लोकांना 2 प्रतिनिधी मागासवर्गीय घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची कायद्याने अट आहे. परंतु तीच अट मागासवर्गीयांना नाही. मागासवर्गीयांना सुद्धा ती अट पाहिजे होती की 2 मराठा तुमच्यामध्ये असले पाहिजेत. परंतु 2 मागासवर्गीय बाबासाहेबांनी का ठेवले, तर याचं कारण एक होतं की 2 मागासवर्गीय माणसं जर सहकार चळवळीमध्ये गेले, एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या कमिटीवरती असेल तर तो तिथला संपूर्ण अभ्यास करतील, त्या अभ्यासाची जाणीव होईल, ते सर्व शिकून येतील आणि ते आपल्या समाजामध्ये साखर कारखाने उभा करतील, कारखाने उभा करतील, शाळा उभा करतील, अनेक सहकारी संस्था उभा करतील. परंतु खऱ्या अर्थानं अजून गेल्या 60 ते 65 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या बँका ज्या उभा राहायला पाहिजे होत्या, पतसंस्था उभा राहायला पाहिजे होत्या. आपल्याला कल्पना असेल की बाबासाहेबाच्या शताब्दी वर्षामध्ये समाज कल्याण मंत्री ज्यावेळी केंद्रामध्ये सीताराम केसरी होते, या सीताराम केसरींनी अल्प काळासाठी अल्पमतामध्ये म्हणजे 3% आपल्या समाजाला 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत लोन दिलेलं आहे. हे लोन घेऊन आपल्या समाजातल्या लोकांनी पतसंस्था किती उभा केल्या आणि त्या पतसंस्थाचं बँकेमध्ये रूपांतर किती झालं तर त्याचं प्रमाण 1% सुद्धा नाही. म्हणून समाज आपला राजकारणावरती पुष्कळ बोलतो, परंतु समाज आपला अर्थकारणावरती बोलण्याची खरी गरज आहे. कारण बाबासाहेब म्हणतात सगळं सोंग करता येतं, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. आणि पैसा जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचा असेल तर आम्हाला बाबासाहेबांचं डिग्र्या सगळ्या समजून घेण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबाच्या सगळ्या डिग्र्या 32 डिग्र्यामध्ये जवळजवळ 12 ते 13 डिग्र्या बाबासाहेबांच्या आर्थिकवरती आहेत. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळी बाहेरच्या देशामध्ये शिक्षणाला जायचं होतं त्यावेळे केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांना आपलं सयाजीराव गायकवाड यांच्याकडे घेऊन गेले होते की बाबा हा महार समाजामधला अतिशय टॅलेंट हुशार विद्यार्थी आहे आणि त्याला विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे. त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाता, परंतु तुम्ही कुठल्या विषयाचं शिक्षण घेणार आहात.
त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की मला मानववंशशास्त्र आणि अर्थशास्त्र या 2 विषयाचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यावेळी सयाजीराव गायकवाड महाराज होते, त्यांनी परत प्रश्न केला की हे 2च विषय का निवडले. तर बाबासाहेब म्हणले माझा हजारो वर्ष अज्ञान, अंधश्रद्धा, गुलामगिरीमध्ये पिचत पडलेला समाज आहे, त्याला बाहेर काढण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी हे 2 विषय निवडलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं काय करून ठेवलेलं आहे, इतका त्याग केलेला आहे. आणि माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. माझ्या समाजाने वर्गणी काढून माझी जयंती साजरी नाही केली पाहिजे, बुद्धाची जयंती साजरी केली नाही पाहिजे, तर माझ्या समाजामध्ये इतके उद्योगपती निर्माण झाले पाहिजे की एका उद्योगपतीने भव्य दिव्य अशी जयंती साजरी केली पाहिजे. या दृष्टीनं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आम्ही आर्थिकदृष्ट्या समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबाच्या आर्थिकप्रमाणेच बुद्धाचं सुद्धा अर्थशास्त्र फार मोठं अर्थशास्त्र आहे. कारण की अमर्त्य सेन यांना ज्यावेळी आर्थिकमधलं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं, त्या नोबेल पारितोषिकाचं श्रेय आपण विचारतो ना, तुम्ही श्रेय कुणाला देतात? कुणी आईबापांना देतात, कुणी शिक्षकांना देतात, कुणी गुरुवर्यांना देतात, कुणी संस्थेला देतात, अनेकांना, कुणी कधीकधी त्यांच्या आदर्शांना, अनेक आदर्श असतील, परंतु त्यांनी याचं श्रेय भगवान बुद्धाच्या अर्थव्यवस्थेला दिले आहे. कारण ते म्हणतात भगवान बुद्धांनी माणसातली विषमता जर कमी करायची असेल, माणसातली आर्थिक विषमता जर कमी करायची असेल तर माणूस आर्थिकदृष्ट्या साक्षर झाला पाहिजे. आणि तो जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाला तर खऱ्या अर्थाने तो त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा नव्हे तर देशाचा उद्धार करतो. आपण जर पाहिलं आज महाराष्ट्र असेल, भारत असेल, भारतामध्ये 2च उद्योगपतीचं सतत नाव घेतलं जातं, मग ते सत्ताधारी असो विरोधक असो. अशा प्रकारे देशव्यापी आमच्यामध्ये बुद्धिझममध्ये उद्योगपती निर्माण झाले पाहिजेत. बुद्धिझममध्ये आमच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असे तरुण निर्माण झाले पाहिजेत, ज्यांनी शेअर मार्केट व्यापून टाकलं पाहिजे. ब्रोकरमध्ये आमचं नाव असलं पाहिजे. बाबासाहेबाचा आंबेडकरवाद आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचा हा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं आम्हाला बुद्धिझममध्ये परिवर्तित करता येईल. आपल्याला एक मी उदाहरण सांगतो की 2005 साली जगामधल्या अनेक तज्ज्ञांची, अनेक विचारवंतांची एक बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये जगामध्ये अतिशय म्हणजे अहिंसा वाढायला लागलेली आहे, जगामध्ये लोकसंख्या वाढायला लागली, माणूस माणसाशी वागायला तयार नाही आणि माणसामध्ये इतकी असुरक्षितता निर्माण झालेली आहे. याची कारणं काय आहेत? त्यावेळी अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की भगवान बुद्धाच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठामध्ये जे शिक्षण मिळत होतं, 64 कलागुणांचं शिक्षण मिळत होतं, ते शिक्षण खऱ्या अर्थाने परत एकदा युनिव्हर्सिटीमध्ये देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी नालंदा विद्यापीठ उभं राहिलं पाहिजे. आणि ते नालंदा विद्यापीठसुद्धा बुद्धाच्या भूमीमध्ये बिहारमध्ये उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेचा विचारामध्ये बौद्ध राष्ट्राने पुढाकार घेतला. केवळ बौद्ध राष्ट्रानेच नाही तर आर्थिक फंडिंगमध्ये अनेक म्हणजे ख्रिश्चन राष्ट्र आहेत, त्यांनीसुद्धा फंडिंग देण्याची कबूल मान्य केलं. मुस्लिम राष्ट्रांनीसुद्धा फंडिंग देण्याचं मान्य केलं. आणि जगातली राष्ट्र भारतामधल्या बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ, जागतिक कीर्तीचं नालंदा विद्यापीठ उभं राहिलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मनमोहन सिंग यांना आश्चर्य झालं. त्यावेळीचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग होते. आणि त्यावेळी त्यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी जी कमिटी नेमली, त्या कमिटीवरती भारताचे त्यावेळीचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम होते, हे त्याचे अध्यक्ष होते. आणि पहिलं अर्थव्यवस्थेबद्दल नोबेल पारितोषिक मिळवलेले अमर्त्य सेन हे त्याचे सचिव होते. 2006 साली स्थापन झालेली ही संस्था नावारूपाला यायला नव्हे तर उभा राहण्यामध्ये 2012 साल झालं. 2012 साली त्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यावेळेचे अमर्त्य सेन होते. आणि अमर्त्य सेन हे खऱ्या अर्थाने म्हणजे डाव्या विचाराचे असले तर पूर्णपणे बुद्धिझम स्वीकारणारे होते. आणि त्यांना बुद्धिझमचा अभ्यासक्रम तिथे आला पाहिजे, बुद्धिझम त्यामध्ये स्वीकारला पाहिजे, ही जी त्यांची धारणा होती, त्यांचा जो प्रयत्न होता, याला कुठेतरी राजकीयदृष्ट्या थोडी खीळ बसत होती. म्हणून त्यांचे बरेच वेळा राजकारण्याशी मतभेद झाले. इतके मतभेद झाले की त्यांना कुलगुरू पदावरून हटवलं. विचार करा, आजसुद्धा बौद्ध धर्मियांनासुद्धा नालंदा विद्यापीठ परत एकदा
बिहारमध्ये उभा राहिलेलं आहे हे अनेक लोकांना माहीत नाही. तर खऱ्या अर्थानं आम्ही ते जागतिक दर्जाचं नालंदा विद्यापीठ झालं पाहिजे, तिथं 64 कलांचं ज्ञान मिळालं पाहिजे, ही आम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मीयांनी मागणी केली पाहिजे. ही मागणी आमची इतकी प्रगल्भ असली पाहिजे, ही मागणी आमची इतकी जोर धरली पाहिजे आणि या मागणीसाठी आमची माणसंसुद्धा संसदमध्ये गेली पाहिजे. कारण आंबेडकरी चळवळ ही केवळ रस्त्यावरची चळवळ नाही, तर राजकीयदृष्ट्या आम्ही संसदमध्ये गेलं पाहिजे, संसदमध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही संसदमध्ये आवाज उठवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही जे काय बुद्धिझम जो भव्य प्रमाणात पसरला पाहिजे, त्या दृष्टीनं आम्ही समाजाला जिथं जिथं संघटित करतो. मग आमचा समाज 14 ऑक्टोबरला अशोक विजयादशमीला करोडोच्या संख्येमध्ये नागपूरला येतो. त्या नागपूरच्या आयोजन कमिटीने खऱ्या अर्थाने आमच्याही सगळ्यांना नेत्यांना बोलवावे. त्याप्रमाणे बौद्ध राष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्या बौद्ध राष्ट्राच्या प्रमुखांना बोलवलं पाहिजे आणि आमच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजे. जोपर्यंत आम्ही बौद्ध राष्ट्र आमचं दुःख जगाच्या विषयावर टांगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथलं भारत सरकार जागं होणार नाही. आणि भारत सरकारला जागं होण्यासाठी आम्हाला अशोक विजयादशमी नागपूरला आहे, 6 डिसेंबर ही चैत्यभूमी आहे, या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं जागतिक कीर्तीचे धम्मपरिषद आयोजित करून आमचं दुःख जगाच्या विषयाला टांगलं पाहिजे. आणि भारत सरकारला आमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि बुद्धिझमला प्रभावी करण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुणी काही जर म्हणलं तर आजसुद्धा आपण पाहतो की बाबासाहेबांनी संविधानाच्या पानापानावरती बुद्ध कोरलेला आहे. आणि उशिरा काहून जे सत्तेच्या विरोधात जातात ते संविधान वाचवा हे भाषा करतात. आणि संविधान वाचवणं म्हणजेच बुद्धाचा धम्म वाचवणं, संविधान वाचवणं म्हणजे माणुसकी वाचवणं, संविधान वाचवणं ही माणसातली समता प्रस्थापित करणं. या दृष्टीने बाबासाहेब म्हणजे इतकं मोठं एक असं रसायन आहे की जिवंत आंबेडकरपेक्षा डेड आंबेडकर डेंजर आहेत, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना झालेलं आहे. की आजसुद्धा बाबासाहेबाचं संविधान हे वाचलं पाहिजे. संविधान वाचलं तर लोकशाही वाचेल, लोकशाही वाचली तर तुम्ही आम्ही बहुजन वाचू, याची जाणीव म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धाने 2500 वर्षापूर्वी समता प्रस्थापित करण्याचा जो धम्म दिलेला आहे तो धम्म म्हणजे संविधान आहे, तो धम्म म्हणजे माणुसकी आहे. आणि तो धम्म म्हणजे माणसातला बुद्धत्वाचा अंकुर जागृत करणं, तो बुद्धत्वाचा अंकुर आपण जागृत करणं हीच खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाची जयंती साजरी केल्यासारखं होईल. भगवान बुद्धाच्या विचाराचा दीप प्रज्वलित करणं म्हणजेच बुद्धत्वाचा आपल्या अंतःकरणामध्ये अंकुर जागृत करणं हीच खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्त मी सर्वांना, भारतवासियांना, भारताच्या बाहेरच्या देशांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.